हल्ली ना मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये सर्रास एक गोष्ट चालू आहे. प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलानं ब्रँडेड शाळेत शिकावं, इंटरनॅशनल शाळेत शिकावं. मग नवऱ्याच्या मागे लागून लागून त्या त्या मुलाला त्या शाळेत घालतात. पण त्याच्या मागचा हेतू काय असतोय की आपल्या मुलाला पुढं जाऊन इंग्लिशमुळे काय अडू नये, त्याचं भविष्य चांगलं व्हावं. जे आता कॉम्पिटिशन चालू आहे त्यामध्ये आपलं पोरगं टिकावं म्हणून ह्या एवढं चांगल्या ब्रँडेड शाळेत घालतात. पण खरंच तसं होतंय का? नाही. तिथं गेल्यानंतर सगळ्या मोठ्या ब्रँडेड श्रीमंत घरातली मुलं तिथं शाळेला असतात. मग आपलं मूल तिथं गेल्यानंतर कपड्यापासून, खाण्यापासून, राहण्यापासून सगळ्या गोष्टीमध्ये कंपेअर करायला चालू करते. साधं म्हटलं तर आपण सुट्टीला कुठं जात, त्यांनी सुट्टीला कुठं जातात? फॉरेनला. इकडं तिकडं जर्मनी. आपण कुठे जातोय? आजीकडं, मामाकडं, इकडं जत, कवटेमंकाळ, सांगली, कोल्हापूर. ह्या गोष्टीपासून त्याच्या मनात तो शिक्षणाच्या बाबतीत कॉम्पिटिशन करायच्या ऐवजी तो जगण्यामध्ये, लाईफस्टाईलमध्ये कंपेअर करायला चालू करतोय. मग हे आपल्यासाठी योग्य आहे का? त्याच्या भविष्यासाठी ते योग्य आहे का? ह्याच्यापेक्षा तुम्ही त्या ब्रँडेड शाळेवर पैसा खर्च करण्यापेक्षा तो पैसा घ्या. त्या मुलामध्ये काय एक्स्ट्रा करिक्युलर, काय त्याच्यात ऍक्टिव्हिटी आहे बघा आणि तो पैसा त्याचा क्लास लावून त्याला ते एक्स्ट्रा नॉलेज असेल, एक्स्ट्रा काय असेल, त्या पैशाने ते त्याला द्या. फुकट जास्ती पैसा खर्च केला म्हणजे मूल चांगलं शिकेल असं होत नाही. त्याच्यात काय चांगला गुण आहे ना, त्याला तुम्हाला वाव द्यायचा असेल तर तेवढ्याच पैशाचा तेवढा क्लास लावा आणि त्याचा तो गुण पुढे उचला आणि त्याचा भविष्यात त्याला फायदा होईलच की.